हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर पहिल्यांदाच मी असं इंस्टाग्रामवर काहीतरी व्हिडिओ बनवते. नाहीतर एरवी माझे व्हिडिओ आहेत ना, ते कॉमेडी व्हिडिओ किंवा रील्स असंच काहीतरी टाकत असते मी. पण आम्ही हे निसर्गरम्य असं ठिकाण होतं, खूप छान ठिकाण होतं. तिथे आम्ही फिरायला गेलेलो. सो म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं. तर आम्ही निघालो आहे हातखांब्याला फिरण्यासाठी, वन डे ट्रिप म्हणून. कारण की वर्षभर आम्हाला कुठेच जाता आलं नव्हतं. सो म्हटलं एक चेंज म्हणून कुठेतरी आपण फिरून येऊया. म्हणून मग सगळ्या मैत्रिणींनी असं ठरवलं की आपण हातखांब्याला जाऊ. तर आमची एक मैत्रिणी ती हातखांब्याचीच आहे, तिचं माहेर. मग ती म्हणाली ते छान आहे फिरण्यासारखं ठिकाण, आणि तिथे पोहण्यासाठी म्हणून स्विमिंग पूल असं छान आहे. म्हणजे आपण जसं की वॉटर पार्कला वगैरे जातो तसं. तर वॉटर पार्कची फी तर 700-800 रुपये असते पर हेड. पण ही ना फक्त 150 रुपये. पूर्ण दिवस तुम्ही कितीही वेळ बसा पाण्यात, त्यांचं काहीही नसतं. आणि सुंदर जागा आहे ती. असं पावसाचं पाणी तिथे जमा होतं आणि त्या पाण्यात पोहण्यासाठी खूप मजा येते. आणि बरीच लोकं लांब लांबून येतात. त्या दिवशी पण बरीच गर्दी होती. त्यानंतर आम्ही जाता जाता इथे सावर्ड्यात नाश्ता केला होता. इथे खूप छान छान पदार्थ होते नाश्त्याचे, जसं की मिसळ होती, इडली सांबार होतं, सँडविच होतं, कलिंगड होतं, कैरीचं पन्हं, लिंबू सरबत, चहा, कॉफी, काय पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता, अनलिमिटेड. आणि पूर्ण पोटभर मस्त, खूप छान होता चवीला पण नाश्ता. की पैशाच्या मानाने असेल असं काही नाही, खूप छान होतं. त्यानंतर आम्ही पूलमध्ये गेलो, खूप मजा मस्ती केली, खूप सारे व्हिडिओ काढलेले आहेत. तर तुम्ही आता बघालच ते माझे व्हिडिओ रीलमध्ये. आणि वन डेसाठी हे जाण्यासाठी ठिकाण खूप छान आहे. सो आम्ही सगळ्या बचत गटाच्या मैत्रिणी आहे. म्हटलं जवळपास कुठेतरी आपल्याला हे बरं आहे, म्हणून मग इथे गेलो होतो. त्यानंतर इथे महिलांसाठी वेगळा, छोट्या मुलांसाठी वेगळा आणि जेंट्ससाठी वेगळं, असे 3 वेगवेगळे पूल आहेत. त्यामुळे असं नाही की आपण एन्जॉय करू शकत नाही किंवा काय. तर असं आपण जाऊ शकतो, जरी मैत्रिणी असेल तरी सगळ्या मैत्रिणी एकत्र जाऊ शकतात. खूप छान वाटतं. त्यानंतर आम्ही एका मंदिरात गेलो होतो की राई देवीचं मंदिर आहे ते. ती मैत्रिणी आमची हातखांब्याची, मगाशीच मी सांगितलं तुम्हाला. तर ती म्हणाली की इथे सुंदर मंदिर आहे, म्हणून आम्ही गेलो होतो. जसं की पाखाडी असते त्या टाईपमध्ये, पाखाडीमधनं ते असं पूर्ण आजूबाजूनी डोंगर आणि पूर्ण झाडी, अशा शांत ठिकाणी ते मंदिर होतं. खूप छान वाटलं ते मंदिर बघताना आम्हाला. थोडंफार एक 10 मिनटं फक्त चालत जावं लागतं पायऱ्या वगैरे उतरताना. आणि असं नाही की डोंगरात आहे, पण छान अशा पायऱ्या वगैरे व्यवस्थित आहेत, व्यवस्थित आपण उतरू शकतो, जाऊ शकतो. आणि आजूबाजूला तर पाणी इतकं सुंदर आहे ना. आम्ही तिथे पण छान छान फोटोज काढलेत, पण ह्यात ते फोटो टाकलेले नाही आहेत. ते फोटो मी नंतर टाकेनच तुम्हाला. आणि हे देवीचं मंदिर खूप छान आहे. हा दगड बघितलात ना केवढा मोठा आहे, बरंच म्हणजे जुनं मंदिर आहे. आणि ही मूर्ती देवीची खूप सुंदर आहे. शांत असं वातावरण होतं आजूबाजूला, खरंच छान वाटत होतं. इथे नवरात्रीत म्हणतात यात्रा असते. जर का हातखांब्याचं कोण असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आमचा शेवट हा आईस्क्रीम खाऊन गोड असा झालेला आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.